श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर सरिता 24 स्वामी आणि स्वामी इच्छा आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते. तर परवा म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेला पिठापूर येथे एक दिवसीय जे गुरुचरित्र पारायण झालं आणि जो पिठापूरचं दर्शन सोहळा झाला, महासत्संग भक्ती मेळावा झाला, तर त्यामध्ये आलेले सेवेकरी ताईंना दादांना आलेले अद्भुत असे अनुभव आज आपण पाहणार आहोत. तर पहा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हॉट्सअप लिंक, टेलिग्राम लिंक आहे, तुम्ही नक्की जॉईन करा. रोज होणाऱ्या सेवेमध्ये भाग घ्या आणि अद्भुत अशी अनुभूती नक्कीच तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर तुम्हा सर्वांचे परत एकदा खूप या परिवारामध्ये स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. नाव गाव मला सांगा ताई आपलं. खूप दिवस झालं बोलायचं आहे, पण माझं राहून गेलंय. मी काही पिठापूरला आली नाही, म्हणजे बोला. अडचण होती आमच्या इकडं. म्हणजे ह्यांनी उभारलेलं हुतात्मा कारखान्याची आमच्यात निवडणूक होती, सहकार साखर कारखान्याची, आणि नेहमी बिनविरोध होती. आणि ह्या वेळेला निवडणूक लागली. त्यावेळेला निवडणूक मला आता सांगताना इतकं भरून येतंय. आणि ह्यांनी आमचं म्हणजे विचार डोक्यात नसताना म्हणजे ह्यांचं नाव सुचवलं. त्यांनी 9 जणातला अर्ज ह्यांचा राहिला आणि इच्छा किती नसताना सुद्धा सगळ्यांनी हे म्हटलं आता काय होतंय काय. हॅलो, श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय ना? येतोय ताई. अरे, खूपच छान अनुभव आहे. हा, खूप छान आहे. मी अभिरुची ताईंना मला म्हणजे दुपारचा वेळ मिळाल्यावर मी फोन करून सांगितलेला ताईंना. आणि 15 गावातून ही निवडणूक होती ताई. 15 गावातून सगळ्यापेक्षा लीडनी ह्यांनी निवडून आले. ती इतकं मोठं म्हणजे दादांचं मी सांगितलेलं, मला सांगितलं सेवा मागून घ्या. सुजाता भोसले ताईंनी सांगितलेली ताई तुम्ही सेवा घ्या, पण सुतक पडलं. सुतक 4-5 दिवसच राहिलं मतदानाच्या वेळेला. म्हटलं आता एवढ्यात मी सेवा किती करणार. तरी पण काही नाही, मी म्हटलं काय असेल ती दादांची इच्छा आणि समर्थांची इच्छा, माझ्यासाठी जे योग्य असेल तेच तुम्ही मला देणार आहे, असं मी म्हणजे अशीच म्हणायची सारखं. जरी सुतक पडलं असलं तरी तसंच म्हणायची मी. पण सगळ्यापेक्षा लीडनी ह्यांनी निवडून आलेत ताई, दादांचे आणि सगळ्यांचे, तुमचे ऍडमिनचे, सुजाता ताई, ते सगळ्यांचे आभार मानते मी. श्री स्वामीचा खूपच छान अनुभव आहे ताई. स्वामींचे आभार माना. अगोदर स्वामी काम करतात सर्व. आम्ही मग निमित्त मात्र. स्वामींचेच मी आभार मानले. आणि इथं म्हणजे केंद्रात पण हाय केंद्र, खरं मी काही केंद्रात जात नाही. हो हो, चालेल ताई. त्यांना आवडत नाही केंद्रात, इथं आवडत नाही ऑनलाईन सेवा, त्यामुळं म्हटलं मी जातच नाही. मग आता मी आपलं घरी चालेल ताई. बसूनच सहाय्य जमल तेवढी करते. पण दादांना, अभिरुची त्यांना सांगितलेलं माझा हा अनुभव खूप मोठा आहे, दादांना तेवढं सांगा. हो ताई. दादा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचा आहे? श्री स्वामी समर्थ. हात वर करा म्हणजे तुम्हाला अलो करण्यात येईल, ज्यांना सांगायचं त्यांनी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी हा बोला ताई, नाव गाव सांगा. श्री स्वामी समर्थ. हा, आवाज येत नाही ताई तुमचा. स्वामी समर्थ ताई. हा, नाव ताई गाव सांगा. आवाज येतो का ताई माझा? हा, येतो, बोला. ताई, मला रुद्रपाटीबद्दल थोडं विचारायचं होतं. म्हणजे माझ्या मैत्रिणीचाच प्रश्न आहे हा. त्या म्हणजे त्यांच्या घरात नॉनव्हेज खातात, पण त्या खात नाहीत. पण असं सकाळी जर नॉनव्हेज घरी केलं आणि त्यांनी संध्याकाळी रुद्रवाड्याची जर सेवा घरी केली तर चालेल का तसं? काय आंघोळ करून सेवा करायला पाहिजे? ऐका ना ताई, हा, रुद्राभिषेक बोला. कोणत्याही. ऐकायला येतो का माझा आवाज? हा, बोला ताई. कोणतीही सेवा करताना नॉनव्हेज जर घरात खाणार असेल सगळ्या सेवा पूर्ण करायच्या. ताई परत सांगा, आवाज कट झाला तुमचा. तुमच्या प्रॉब्लेम आहे ताई, तुमच्या तिकडं गोंधळ आहे. हा, आवाज येतो? सांगा. हा हा, यायला लागला, बोला. करा शीतलताई, तुमचा माईक म्यूट करा म्हणजे तुम्हाला ऐकायला येईल व्यवस्थित. तुमचा फोन अनम्यूट करा. श्री स्वामी समर्थ. पहा, ज्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज चालू असतं ना, त्यांनी सकाळी सकाळी कोणी खात नाही, पहा हे लक्षात घ्या. देवपूजा करताना सगळ्या सेवा करून घ्यायच्या, नित्यसेवा, रुद्राभिषेक, ते सगळं. आणि खाल्ल्यानंतर किंवा केल्यानंतर आपण देवाकडे जातही नाही. सगळ्यात महत्वाचं हे खाणं चुकीचं आहे, दादा नेहमी सांगतात. पण आता तुमच्या घरात जर तो प्रॉब्लेम असेल
तर तुम्ही सगळ्या सेवा सकाळीच करून घ्यायच्या. आणि जर ते खाल्लं किंवा केलं तर त्याच्यानंतर देवाकडे जायचं नाही आणि कोणती सेवा करायला पण चालत नाही. जेवढे काही सेवेकऱ्यांच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम आहे त्यांनी हे लक्षात घ्या. श्री स्वामी समर्थ. आणि नंतर तुमच्या हे रुद्राच्या तीर्थानी ते नंतर तुमची खाण्याची इच्छा पण मरून जाते. तुमच्या घरातले पण म्हणतील आता नको आणायला. माहिती का? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला विमलताई बोला. तुमचं नाव गाव सांगा, अनुभव सांगा. मी विमल कारंडे बारामतीतून बोलते. अहो आपला सोहळा म्हणजे किती खूपच छान झालेला. आणि आपण ही झाले ना आपलं वाचन पारायण झाल्यावर सगळे तर सगळा तिथं आपल्याला सुगंध सुटला होता ना ही नात्तरचा ताई. वास सगळ्या सुटलेला. हो. आणि घरात पण हे काही आमची सुनबाई सगळं सांगल मॅगी कशी खाल्ली काय केलं. हे बघा, ही नातं आमचं आणि ते जर बोल पटपट. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला माझ्या ताई. छोट्या मुलाने देवपूजा केलती मला करायचं नव्हतं म्हणून. आणि काय केलं माझ्या मुलांनीच मॅगी केली हाताने. आणि मी म्हणलं स्वामी ठेवली का मग तो म्हणला नाही ठेवली. परत मग त्याला ठेवायला लावली मॅगी मी वाटीत. आणि ठेवल्यानंतर फक्त आम्ही मॅगी खाऊसपर्यंत परत आले ना आतमध्ये आल्यानंतर लगेच स्वामींनी मांडीवर मॅगी घेऊन बसले होते. अरे वा भारी की. आणि थोडीशी मॅगी घेतलेली आणि परत म्हणलं ठीक आहे आता घेतली तर तशीच राहू दे म्हणलं मॅगी खाऊ दे स्वामींना आता हलूच नको म्हणलं मी त्याला. आणि ते झाल्यानंतर परत आम्ही थोड्या वेळाने बघितलं अजून 2 तासांनी अजून मॅगी वाढली तिथं. अरे वा. बर अजून मांडीवर मॅगी वाढली वाटीतली कमी झालती. आणि असं 2-3 वेळा मी 2-3 फोटो काढलेत मी शेअर करेन तुम्हाला. 2-3 फोटो मध्ये 2-3 वेळा मॅगी वाढलेली दिसली आम्हाला. छान आणि नंतर छान. सांगितलं आमच्या सासूबाईंनी देवपूजा करताना तर मॅगी हाताला पूर्ण चिकटली होती. हो का. आम्ही वस्त्र वगैरे घालतो ना स्वामींना मग त्या हो, हो. वस्त्रावर मॅगी पण वस्त्र काढल्यानंतर सुद्धा मॅगी स्वामींच्या हाताला चिटकून होती. अरे वा. ती निघत पण नव्हती लवकर मग माझ्या मुलीनी परत काढली ती. खूपच छान. म्हणजे खूप अनुभव झालता हा. 2-3 वेळा मॅगी स्वामींनी म्हणजे स्वतःहून घेतली सारखी झाली मांडीवर. खूपच छान खूपच छान. श्री स्वामी समर्थ. महाराजांचं वास्तव्य तुमच्या घरात आहे. त्यांना नीट जपा. त्यांना रोज जीव घाला. चहापासून चहा. हो ताई हो. आता काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. रोज ठेवतो चहा नाश्ता जेवण. हो आणि ते प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करायचं बरं का ते हे लक्षात घ्या. नैवेद्य दाखवल्यानंतर राहिलेला तो नैवेद्य तो हा प्रसाद हा. म्हणून तुम्ही करायचा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हो. मी एक अनुभव सांगते आमच्या वैराग मधला. बोला श्री स्वामी. हॅलो. आवाज येतो तुम्हाला? सारिका ताई बोला. हा श्री स्वामी समर्थ ताई. बोला. मी पिठापूरला आले होते आणि रात्री मी बीडला बोलते. मी बीडवरून बोलते सारिका खेत्रे हा, सेवेकरी. तर मी आज बोला. मी पिठापूरमध्ये श्रीपाद श्री वल्लभांची पोथी घेतली होती. मग घरी आल्यानंतर आज मी सकाळी त्याची पूजा केली आणि देवपूजा ते सगळं झालं. दिवा लावला तर माझ्या त्या दिव्यामध्ये अर्धचंद्राकृती हे तयार झालेलं आहे. तर मी तुम्हाला फोटो टाकलाय तेवढा. हो पाहिलंय आमच्या आणि आलाय आलेला आहे ताई. हा हो. आणि मला सकाळी आल्यानंतर असं वाटलं की नाही आपल्या घरी आपण दादांनी तिथे सांगितले होते प्रभूंना घेऊन जा. तर माझ्या मनात असं आलं की नाही आपण एक त्यांच्या नावची सुपारी तयार करून पंचोपचारी पूजा करून ठेवावी म्हणून कायमस्वरूपी देवाऱ्यात. पण मी काय ठेवली नाही. तर ठेवायला पाहिजे का? नाही ताई आपले स्वामी समर्थ महाराज मूर्ती आहे ना त्याच्यातच हो सर्व देवांना पाहिलं मूर्ती. मग तुमचे हा श्रीपाद श्री वल्लभ दत्त महाराज पांडुरंग सगळं स्वामींच्या मूर्तीतच पाहायचं आणि त्यांची महाराजांची सेवा करायची. वेगळं काय ठेवायचं. श्री स्वामी समर्थ. हा ताई आणि पिठापूरचा सोहळा पण खूप छान झाला. परत सेवा पण आमच्याकडून खूप छान झाली. तुम्ही पण सगळ्यांनी ऍडमिननी खूप मदत केली. तरी जेवढी पाहिजे तेवढी आम्हाला
काही सगळ्यांना मदत करता आली नाही. म्हणजे वैयक्तिक मला तरी मला जेवढी म्हणजे पाहिजे होती करण्यासारखी, पण नाही ती मला करता आली. पण खूप छान सोहळा झाला ताई. कधी मला आयुष्यात वाटलं पण नाही, की मी इतक्या लांब जाऊन 1 दिवसाचं पारायण करेन म्हणून. पण खरंच अविनाश दादांच्या कृपेने ही सेवा आमच्याकडून घडली आणि रेल्वेमध्ये मला अविनाश दादा आणि आईसाहेबांचं दर्शन झालं होतं. तर मी दादांना म्हणाले होते, की "दादा मी खूप लांब राहते. माझ्याकडे तुमचा आशीर्वाद राहू द्या." तर दादांनी मला सांगितलं, "सदैव माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे." आणि सेवा झाल्यानंतर मी घरी आल्यानंतर माझ्या दिव्यात जो अर्धचंद्राकृती चंद्र तयार झालाय, त्याहून तर कळतंच की दादांचे आशीर्वाद सदैव आहेतच आपल्या पाठीशी. हो ताई, नक्की सगळ्या सर्व सेवेकरांच्या पाठीशी दादा आहेत पहा. दादांचे सर्वांवर आशीर्वाद आहेत. आणि दादांना सर्व सेवेकरांची काळजी आहे सगळ्यात महत्वाचं. श्री स्वामी समर्थ. बोला श्री प्रगतीताई. स्वामी बोला. प्रगतीची मम्मी. श्री स्वामी समर्थ बोला. श्री स्वामी समर्थ. हा बोला. माझं नाव प्रगती घोडके आहे. मी वैरागून बोलते. हा बोल ना. माझी मम्मी पिठापूरला आलती. माझा सैनिक स्कूलचा पेपर होता. दादा, स्वामी आणि शिंद्याचा आशीर्वाद असल्यामुळे माझा पेपर खूप अरे वा, सोपा गेला. भारी. श्री स्वामी खूपच छान समर्थ. अनुभव आहे हा दीदी. छान छान. वा वा. तर पहा, सर्व लहान मुलांनी गणपतीची सेवा करा. ह्या दीदीने सुद्धा गणपतीची संपूर्ण सेवा केली आणि तिला पहा आजचा पेपर खूप छान गेला, सोपा गेला. खूपच छान. असे सगळ्यांना अनुभवी द्या. सगळे जे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्यांनी सेवा करत चला. श्री स्वामी समर्थ. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोला आरतीताई बोला. नाव गाव सांगा आपलं. हा माझं नाव आरती सुरवसे आहे. मी मंचरवरून बोलते. हा बोला ताई. पिठापूरला आलतो आता आम्ही. काल हो. रात्री 3:30 वाजता पोहोचलो आम्ही घरी. हा ताई म्हणलं अविनाश दादांना कोटी कोटी प्रणाम. तुम्हाला पण हो. सर्व ऍडमिनला नमस्कार. आणि हो. काय झालं ताई, दुपारी मी झोपले होते ना, तर मला स्वप्न पडलं होतं. तर स्वप्नात असं स्वामींचं मंदिर आणि त्याच्यात असे आपले श्रीपाद वल्लभ कसे तसे असं म्हणजे मला पूर्ण नाही दिसले, पण त्यांच्या गळ्यात असं माळ वगैरे होतं, भगवे कपडे आणि असे झोपले होते आणि मी त्यांचं दर्शन घेत होते. खूपच छान ताई. तुमच्या मंचरला होतोय ना कार्यक्रम आता. ते जर असेल हा, एखाद्या 25 वेळेस. तारखेला. हा, 25 हा. तारखेला. ते स्वप्न दृष्टांत दिला तुम्हाला. आता का लागा कामाला ते मेळाव्याच्या तयारीला. श्री स्वामी बर बर. समर्थ. श्री स्वामी हम्म. समर्थ. शांत असतील कदाचित. श्री स्वामी समर्थ. श्री मीनाक्षीताई स्वामी बोला. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला. नाव गाव सांगा ताई. श्री स्वामी समर्थ. हा, मी नसते बोलते, पुण्यातून बोलते मी. हा बोला. हॅलो. हा बोला ना ताई. आम्ही आहे ना आपला मेळ्याचा कार्यक्रम संपून येत होतो ना. हा. हॅलो. श्री स्वामी. तर मेळावा तर खूपच छान झाला. आज तिथे एवढ्या ऋषींनी पारायण केलं, त्या जागी आपल्याला पारायण करायला मिळालं. मी माझं तर भाग्य समजते देवाच्या आणि स्वामींच्या कृपेने आणि दादांच्या कृपेने हे सर्व मार्गी लागलं. आणि एक असं की आम्ही तिकडनं येताना तुळजापूरला येणार होतो ना, तर तुळजापूरच्या दर्शनाला जायच्या आधी आम्ही गाडीमध्ये सेवा करत होतो. आपलं दुर्गा सप्तशतीचा पाठ करत होतो. तर एवढा छान उदबत्तीचा वास सुटला होता ना अख्ख्या बसमध्ये. काय बसमध्ये उदबत्ती नव्हती लावलेली, काही नाही काही नाही. मग तुमच्या सोबत होते ताई म्हणून ते सुगंध सुटला होता ना तुमचे रक्षण करण्यासाठी. घरापर्यंत हो, पोहोचवायला आले खूप होते. छान. स्वामी खूप समर्थ. छान. आणि अजून एक विचारायचं होतं ताई. हॅलो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ बोला. आता हे पारायण वगैरे तर सगळं चांगलं झालं, कारण मी तर एवढ्या 5-7 तास कधी आतापर्यंत मला गुडघ्यामुळे बसता येत नाहीये. तर मी कुणाला उठवायला सुद्धा बोलवलं नाही, काय नाही. माझ्याच्याने स्वामींनी दादांच्या कृपेने करून घेतलं ते सगळं. पण केल्यानंतर आहे ना, एक मला ना म्हणजे वेदना होत होत्या. म्हणजे ते काय माझ्यातनं म्हणजे थोडाफार काय वाईट म्हणजे काय मला बाहेरचं इफेक्ट किंवा काय तर ते निघून गेलं असेल का असं मला वाटतंय. आता घरी आल्यावर नाही होत ते. ते दोष जात होते तुमचे ताई, त्याच्यामुळे तुम्हाला तो त्रास हां. झाला. पारायण झालं ना हो. 1 दिवसाचं. हां. हो. आता नाही, घरी आल्यावर नाही. पण तिथं जरा झाल्यानंतर, पारायण झाल्यानंतर मला थोडा त्रास झाला. तर म्हटलं ते गेलं का माझ्यातनं म्हणजे आहे का नाही असं मला जरा मनातलं वाटतंय. गेले ते त्रास होत म्हणजे दोष जाताना तो त्रास झाला ना. आता नाही होणार त्रास. श्री स्वामी नाही, त्या समर्थ. दिवशीच फक्त पारायणाच्या दिवशी झालं. नंतर नाही, आता नाही ना अजिबात. हो. श्री स्वामी हं. समर्थ. कार्यक्रम तर सोना. खूपच अप्रतिम झाला ना. आणि सोनलताईंनी खूप मदत केली हां, आमच्या ॲडमिनने खूप म्हणजे खूपच मदत केली.
सगळेच आमच्या ऍडमिन मुद्दा खूप चांगले करत होते पण हॅलो, श्री स्वामी समर्थ. ताई, श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ. कोण बोलतंय पुढं? श्री स्वामी समर्थ. ताई म्यूट करा तुमचं. मी एक माझा श्री अनुभव. स्वामी समर्थ. ताई म्यूट करा ना तुमचा फोन, म्यूट करा. वैराग मधला एका ताईंचा अनुभव सांगते, दीपाली माने. आपल्या ज्या दिवशी शाकंभरी पौर्णिमा होती पहा, गुरुवार, आपलं गुरुपुष्पामृत योगावर आपलं तिथं पारायण चालू होतं. त्यांच्या घरातले 3 जण तिथे उपस्थित होते. 2 जण पारायणाला बसले होते आणि त्यांच्या घरी त्यांची आई आणि भाऊ होते. भावाने त्यांच्या घरून फोटो पाठवला एक. श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवलेली होती पूजा झाल्यानंतर. आणि दुपारी ते काम करून घरात आल्यानंतर, दुपारी जेवायला आल्यानंतर नैवेद्याचं ताट ज्यावेळेस स्वामींना ठेवत असताना त्यांचं लक्ष गेलं, कमळगट्ट्याच्या माळेवर कुंकू आलं होतं. आणि मग त्यांनी दुसऱ्या दिवशी ते पूर्ण ज्यावेळेस देवपूजा करायला गेल्यानंतर ती माळ उचलली आणि ते श्रीयंत्र पाहिलं तर श्रीयंत्र पूर्ण कुंकू कुठे आहे ती? तिथं पारायण चालू होतं. आणि इथे पहा, पौर्णिमेच्या दिवशी त्यांना असा छानपैकी दृष्टांत दिला. म्हणजे आई भगवती सुद्धा तिथे हजर होत्या सेवेला. पहा किती छान अनुभव. म्हणजे अगदी घरात सुद्धा त्यांच्या अनुभव आला. श्री स्वामी समर्थ. कोण बोलतंय आता? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई, श्री स्वामी हॅलो. समर्थ बोलत आहे. हा ताई, मी नाव शीतल विष्णू शेळके माझं नाव. बोला. हा, तर मला असा अनुभव आला, मला सांगायचं होतं. म्हणजे ज्या दिवशी मी पिठापूरला मी आले होते, तर मी ज्या दिवशी आलो आम्ही त्या दिवशी दर्शन घेण्यासाठी गेलो आपलं श्रीपाद प्रभूंचं. त्या दिवशी म्हणजे मंदिरामध्ये गेल्यावरती इतके हसतमुख चेहरा प्रभूंचा दिसला आणि तो पाहून मला खूप म्हणजे रडायला येत होतं. तर तिथला जो हे होते ना, तिथले पुजारी, ते म्हणत होते तुम्ही का रडताय? तर त्यांनी मला लाडू दिला तिथला बेसनचा आणि म्हटले का रडताय तुम्ही? तर म्हटलं मला बघूनच प्रभूंना एवढं रडायला आलं. आणि त्याच्यानंतरून थोड्या वेळाने म्हणजे दादा पण आले होते मंदिरमध्ये. तेच थोड्या वेळाने बाहेर आम्ही आलो तर दादा पण आले होते. आणि मला मणक्याचा पण त्रास आहे. पारायण करताना कसलाच त्रास मला कोणताच झाला नाही. त्याच्यानंतरून ज्या दिवशी पारायण झालं त्या दिवशी मी मंदिरामध्ये गेले होते ना, तर त्या दिवशी श्री प्रभूंचं दर्शन घेताना तिथून समोर मी बघते तर पिवळ्या कलरचं शेवंतीचं फुल त्यांच्या अंगावरून खाली पडलं. खूपच छान. शुभ संकेत होते ताई. खूप छान. हा, विष्णू शेडगे बघा ऍडमिन आहेत, त्यांची मेसेज बोलते मी. हो का? हो हो हो, खूपच छान ताई. हो. श्री स्वामी समर्थ ताई, आवाज येतोय का माझा? हो येतोय ताई, येतोय. बोला. श्री मी स्वामी चारुलता समर्थ. चौधरी बोलते डोंबिवलीवरनं. ताई, मी आता पिठापूरला पारायणाला आले होते आणि ज्या दिवशी सकाळी मी पोहोचले घरी, तर जसं मी आई आणि बहिणीला त्यांच्या बिल्डिंग समोर ड्रॉप केलं आणि माझ्या घरी जायला निघाले सकाळी, तर मला दादांनी जे 108 प्रदक्षिणा करायला सांगितलेल्या आहे औदुंबराला, तर तिथे दत्त महाराजांचं मंदिर आहे. तर जाता जाता मला त्या दत्त महाराजांच्या मंदिराचं दर्शन घेतलं मी आणि घरी गेले जसं मी बेल वाजवली आणि मिस्टरांनी दार उघडलं. मिस्टर एकटेच घरी होते 4 दिवसापासून. तर मी जसा घरात पाय टाकला ना, तर माझ्या दाराच्या आतमध्ये अक्षरशः लाल कलरची रांगोळी होती ताई. तर मी तेच म्हणलं की अरे, लाल कलरची रांगोळी कशी दाराच्या आतमध्ये आली? तर मिस्टर डोअर ओपन करून झोपलेत आणि मग नंतर मी उठल्यावरती वगैरे मिस्टरांना विचारलं की काय रांगोळी कशी होती दाराच्या आतमध्ये, कसं काय आलं, कोण आलं होतं का? म्हणे नाही, कोणीच आलं नव्हतं. आणि नंतर मी बघितलं ताई, तर ती रांगोळी नंतर 8:30ला नव्हती, पूर्ण अशी रेड कलरची होती. पूर्ण लाईन होती आतमध्ये. म्हणजे जसं काही मी एंट्री करते ना घरामध्ये, तसं थोड्या अंतरापर्यंत ती पूर्ण अशी रांगोळीची लाईन होती ताई. भारी की, खूप छान. तर हा मला अनुभव आला आणि मग मी जसं दादांनी सांगितलं होतं घरी गेल्या की थोडा वेळ बसायचं. मी बसले. नंतर मग बाहेर देवाऱ्यासमोर गेले. स्वामींना म्हटलं, स्वामी तुम्ही माझ्याबरोबर आला होतात, आता श्रीपाद प्रभू पण आपल्या बरोबर आलेले आहेत. नमस्कार वगैरे केला आणि इतकं वेगळं वाटलं मला घरामध्ये. आणि खरोखर म्हणजे जसं भाचीने सांगितलं ना, बॅग मधल्या कपड्यांना एवढा सुवासिक वास आहे ताई,
इतका सुवासिक वास आहे की म्हणजे जी पर्स वगैरे छोट्या पर्स होत्या ना माझ्या, मी जिथे पारायणाला आणलं होतं छोटस, त्याला पण एवढा सुवासिक वास आहे की तो अजून पण जात नाही. खूप इतका छान छान दत्त अनुभव आला. छान ताई, छान श्री ताई. स्वामी श्री स्वामी हा, समर्थ. येते माझं. स्वामी समर्थ. 2 मिनिटं दादा जरा. श्री हा स्वामी समर्थ. ताई, थांबा बघा, थोडं मी जरा. पिठापूरला मी मार्गदर्शन मध्ये सांगितलं होतं की तुम्ही सोबत जाताना प्रभूंना सोबत घेऊन जाताय. त्याचाच हा प्रत्यय की तुमच्या घरापर्यंत श्रीपाद प्रभू त्या ठिकाणी तुम्हाला सोडण्यापर्यंत आलेले होते आणि त्यांनी त्या प्रत्येकांच्या घरामध्ये जो सुवास आणला की त्यांच्या लीला होत्या. म्हणजे तुम्हाला पिठापूर दौरा एवढा भरभरून आशीर्वाद श्रीपाद प्रभूंनी दिला, यापेक्षा आणखी मोठी पोच पावती कुठली पाहिजे. चालेल. श्री स्वामी समर्थ. खूप छान दादा, श्री स्वामी समर्थ. तुमचे आशीर्वाद होते म्हणून सर्व सेवेकरी सुखरूप अगदी सुगंधित सुवास घेऊन घरापर्यंत पोहोचले. दादा, असेच आशीर्वाद असू दे आमच्या सर्वांवर. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे आशीर्वाद आहे. धन्यवाद दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई, नाव गाव सांगा आपलं. मी मेघा घोडके बोलते पुण्यातून. माझा एक अनुभव असा शेअर करायचा होता की 12 डिसेंबरला मी पुण्यात म्हणजे फलटणला राहत होते आणि मी परत आता मम्मी पुण्यात राहते आणि मुलगा पण पुण्यात आहे. तर मग आता मी पोराचा गॅदरिंग होतं ना, तर मी 11 तारखेला आले होते आणि 12 तारखेला खरेदी करायची होती आणि 13 तारखेला गॅदरिंग होतं. तर 12 तारखेला मी 11 तारखेला मी स्वामींच्या मंदिरात जाऊन तसंच तुळशीबागेत त्याचे कपडे वगैरे आणायला जाणार होते गॅदरिंगचे. पण मी आशा वर्कर आहे, आता नवीन लागलेले, मी जॉईनिंग झाले, माझं 8-9 महिने झालं. पण आमचं ट्रेनिंगच लागत नव्हतं, त्यामुळे पेमेंट वगैरे आमचं निघत नव्हतं. तर ते ट्रेनिंग ना म्हणजे स्वामींच्या मंदिरात म्हणजे बसमध्ये असतानाच मला ते लेटर पडलं की हे म्हणजे ट्रेनिंग आहे म्हणून. मग मंदिरात स्वामींचं दर्शन घेतलं आणि तसंच ट्रेनिंगला गेले. आणि दुसरा अनुभव म्हणजे आता सुद्धा पिठापूरला मी पैसे वगैरे भरले होते, पण काय कारणास्तव म्हणजे ते आता मराठा आरक्षणचा सर्वे लागला होता आम्हाला, पण आमचा संप चालू होता त्याच्यामुळे ते तळ्यात मळ्यात होतं सर्वे करायचा का नाही. तर मी सोनलताईंना म्हटलं होतं, सोनलताई वरनं आम्हाला लेटर आले की मला जमणार नाही म्हणलं. आणि दुसऱ्या दिवशी लगेच सोमवारी मीटिंग झाली आमची की सर्वे पण कॅन्सल झाला आणि संप पण चालू राहिलाय. त्याच्यामुळं मग मला पिठापूरला म्हणजे जी माझं कॅन्सल झालं होतं तर ते म्हणजे सक्सेस झालं यायचं. असे मला इतके मस्त म्हणजे 2 अनुभव आले ना की मला खूप आनंद वाटला. आणि पिठापूरचा जो कार्यक्रम झाला ना, जो मेळावा झाला तो इतका छान झाला ना, म्हणजे कधी म्हणजे इमॅजिन आपण जरी म्हणजे विचार केला ना की तिथपर्यंत जाऊ आपण वैयक्तिक, तरी सुद्धा जाऊ शकलो नसतो. पण दादांमुळे आणि सोनलताईंमुळे तिथं सगळ्यांना जाऊन एवढं मोठं दर्शन दादांचं आणि श्रीवल्लभांचं स्वामींचं दर्शन खूप सुंदर मिळालं. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार आहेत. खूपच छान ताई, खूपच छान अनुभव आहे तुमचा. तुमची जबरदस्त इच्छा होती पिठापूरला जायची आणि त्यामुळं महाराजांनी तुम्हाला तिथपर्यंत नेलं. दादा तर आपल्या सोबत होतेच. खूपच छान आणि ताई. श्री स्वामी तसे समर्थ. अजून खूप अडचणी झाल्या, पण ते मी शेअर नाही करू शकत. खूप अडचणीत मी तिथपर्यंत पोहोचले ताई. बरोबर असतात ताई. सेवा करत राहिले की स्वामी आपली इच्छा, आपले प्रश्न सोडत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. वंदना रासकर बोलते ताई, अहमदनगरवरून. मी सोनाली ताई यांच्या ग्रुप मार्फत दत्तपिठापूर पारायणसाठी आले होते. ते खूप छान, खूप सुंदर असं पारायण झालं. काही अपवाद सोडले तर बसमध्ये येताना. आणि आमच्या बसमध्ये सुलभाताई नावाच्या होत्या बीडच्या, तर त्यांनी अतिशय खूप सुंदर सेवा करून घेतली आमच्याकडनं बसमध्ये. अक्षरशः त्यांचा घसा दुखूस तोपर्यंत खूप छान सेवा. त्यांचे मनापासून आभार, धन्यवाद व्यक्त करते मी. आणि दुसरा अनुभव असा सांगायचा आहे मला
का पारायण करून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमची सुपा पारनेर परिसरामध्ये एक जमीन आहे आमची वडलोपारची, तर त्याचं काहीतरी मॅटर चालू होतं एक 5-6 महिन्यापूर्वीपासून. आणि मी घरी आले आणि दुसऱ्याच दिवशी माझे मिस्टर मला न्यायला आले होते. मी पुण्यामधून आले होते, मुलगा तिथं आहे पुण्यामध्ये, तर आणि राहते मी अहमदनगरमध्ये. तर ते मला न्यायला आले होते शनिवारी मी घरी आल्यानंतर. आणि मी घरी आल्यानंतर ते पण दुपारी मला न्यायला आले आणि घरी आल्यानंतर लगेच खिशातून कागद काढला आणि मला दाखवला, आम्हाला मुलाला आणि मला, का आपलं जे जमिनीचं जे मॅटर चालू होतं ते सॉल्व्ह झालंय आणि आपली जी 11.5 गुंठे जमीन होती ती माझ्या नावे झाली आणि आता ती आपण थोडेफार पैसे भरून आता ती आपल्या एवढ्या 1 महिन्यामध्ये आपल्या ताब्यात येणार आहे. असा एक खूप छान आणि सुंदर अनुभव मला आलाय ताई. श्री खूप स्वामी मोठा समर्थ. अनुभव. हा, हो आता विचार करा तुम्ही दान किती केलं असेल का, 1 दिवस 2 दिवस तिथं श्रीपाद हो श्री वल्लभांच्या तिथे, परंतु त्या बदल्यात पारायणाचं तुम्हाला फळ किती मोठं दिलंय ताई. हो आता दादांनी मार्गदर्शनामध्ये सांगितलंच होतं ना, कोणी रिकाम्या हाताने जाणार नाही, इथून काही ना काहीतरी घेऊन जाणारच आहे. तुम्ही खूप जे छान. काही साठी दान देता किती श्रीपाद श्री वल्लभांनी तुम्हाला दिलेलं आहे परत पहा, हे लक्षात ठेवा. हो आता हो 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 तुम्ही वाढवा, तुमच्या एरियात ऑनलाईन सेवेकरीला जॉईन करा हो टेलिग्रामला. हो तुमच्या हो हो जबाबदाऱ्या वाढल्या का? जेवढे हो सेवेकरी हो हो पिठापूरला नाहीये हो पहा, प्रत्येकाने हं. सेवेकरी वाढवायचे. टेलिग्राम ऍप त्यांना जॉईन करून द्यायचा. हो नक्कीच नक्कीच ताई, नक्कीच. श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. हॅलो, खूप श्री छान स्वामी समर्थ. बोला ताई. हॅलो, नाव मी मनसरवरून बोलते, चासकर मावशी. हॅलो, मी बोला ताई. पिठापूरला आले होते. हॅलो, बोला ना ताई, आवाज येतोय. अहो पिठापूरला उतरल्यानंतर मी बियागेनला रक्षण करीत होते, सुषमा दौंडकर बरोबर ऍडमिन. मला म्हणले तुम्ही इथं मावशी थांबा, जेवायला पंगत पडली होती. पहिल्यांदा दादा आले आणि माझ्या समोर एकदम उभे राहिले आणि मलाच ते म्हणले श्री स्वामी समर्थ. अरे वा, माझा अरे पहिला अनुभव आहे. हा किती छान आहे, छान, खूप छान अनुभव. हा मला, आणि आज ना स्वामींच्या मंदिरात हळदी कुंकू होतं आणि मला ते माहित नव्हतं. मी सहज आपली दर्शन घ्यायला रोज जाते ना, तिथं मला तांब्याच्या पादुका तिथं दिलेल्या आहेत हळदी अरे वा, कुंकामध्ये आल्या. हा, खूपच छान. त्याची मुहूर्तावर व्यवस्थित आणि देव. ऐका ना, आणि घरी ती गळती लावली ना, मी ती रुद्र ते सेवा करते ना, त्याच्यात पहिल्यांदाच ते चालू केल्या केल्या लगेच पादुका आल्या, ती पावलं आली, ती तामणात लगेच पावलं आली. अरे वा, बर बर. हा, ते पावलं म्हणतात आली अभिषेक करा आणि म्हणतात ओम पण पाऊल. आला. हा, खूपच पादुका म्हणतात, माझ्या याच्या पादुकांवर अभिषेक करा म्हणतायत ते. हा मग करते ना आता उद्या. छान आहे, छान आहे, खूपच छान. आणि तिकडून रेल्वेने येताना मी खाली झोपले. सुषमा मला म्हटली, दौंडकर म्हटली, मावशी तुम्ही झोपा, आपल्याला अजून उतरायला 2-2.5 तास लागणार आहे. मी खाली झोपायला गेले. ऐका ना, उशाला एक माणूस येऊन बसला, पायथ्याला एक माणूस बसला. म्हणलं अरे बाबा उठा ना तुम्ही, इथं स्वामी आहे गाडीत. म्हणलं तुम्ही उठा उठा, कोणीच उठा नाही आहो. आणि मला कुठं झोप लागती, माझ्याबरोबर पैसे होत 4-5 हजार रुपये, मी माझ्या याच्या खाली धरलं. मी म्हणलं अरे श्री स्वामी समर्थ उठा ना तुम्ही, दादा ये गाडीत माझ्या. हा, एकही हाला नाही, एक उशाला एक माय पायथ्यालाच बसून राहिला. मला एवढा हा जबरदस्त अनुभव, आणि मला झोपूनही नाही दिला हो. आणि उठला का परत येऊन बसायचं सारखे. तुमच्या गाडीत हॅलो दादा दादा, होते. हा दादा आमच्याच गाडीत होते. मी म्हंटल अरे दादा हे माझ्या गाडीत तुम्ही कायला बसले. उशाला म्हणलं पायथ्याला बसती नाही, माणूस गेल्यावर म्हणलं पायथ्याला आणि उशाला बसतात. मी डायरेक्ट बोलले त्यांना, खोटं नाही सांगत. बघा आता तुम्ही, उठायलाच तयार नाही ते. काही नाही, दादा असल्यावर तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही ताई. पूर्ण हम्म. ग्रुपचं संरक्षण दादा करत होते माहिती का, स्वामी आणि दादा. त्यामुळे घाबरायचंच नाही कधी. आपण दादांच्या संपर्कात आहोत ना, त्यामुळे कुठल्याही सेवे करायला कसलंही घाबरायचं कारण नाही. आपल्याकडनं दादा एवढी मोठी सेवा करून घेतात. फक्त प्रत्येक सेवेला जॉईन व्हायचं, इतर सेवेकरांना जॉईन करायला लावायचं, हे फार महत्वाचं आहे. समर्थ. माझ्या मुलासाठी श्री ना स्वामी समर्थ. हे घेतलेलं आहे, सेवा दादांनी दिलेली आहे. गपना बाळा.
हॅलो, श्री स्वामी समर्थ. मुलाला सरकारी जॉब लागण्यासाठी सेवा दिलेली 3 गुरुचरित्राची पारायण पूर्ण झाली. दुर्गा सप्तशतीचे पाठ झाले. फक्त पांढऱ्या कावड्याची सेवा चालू आहे आता ती सध्या. सेवा पूर्ण झाल्यावर हो काम करू. मनोभावे सेवा करा, काम नक्की हा स्वामी हा करत आहोत. हा. श्री स्वामी श्री स्वामी श्री समर्थ. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई. बोला, एक जण कोणीतरी बोला. श्री स्वामी समर्थ. श्री आवाज स्वामी येतो माझा समर्थ ताई? ताई. श्री स्वामी समर्थ. हा बोला ताई, नाव गाव सांगा तुमचं. मी नैना दरेकर श्रीगोंद्यावरनं बोलते ताई. भाऊसाहेब गायकवाड या ॲडमिन यांच्यातर्फे आम्ही पिठापूरला आलो होतो. माझ्याबरोबर 6 जण लेडीज आणि माझा एक मुलगा होता छोटा. आणि सुखरूप असा आमचा प्रवास झाला. हैदराबादच्या पुढे निघाल्यानंतर त्याला खूप वॉमिटिंगचा त्रास व्हायला लागला. मग गुरुप्रसाद दादांना मी मेसेज केला की आम्ही लेडीजच आहेत फक्त, आम्ही खूप घाबरलोय. त्यांनी 2च मिनिटात मला सेवा पाठवली. धुमावती तीर्थ मी त्याला करून दिलं. माझ्याबरोबर नित्यसेवा होती त्याच्यामुळं. आणि ते तीर्थ दिल्यानंतर त्याला 2-3 मिनिटांनी एक परत वॉमिटिंग झाली. त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण जे झालेलं पित्त होतं ते पडलं आणि तिथून पुढे त्याला अजिबात काही त्रास झाला नाही. त्यानंतर आम्हाला गाडीला आम्ही खाजगी गाडीने आलेलो होतो. ड्रायव्हर होते ना, त्यांना सगळी इतकी माहिती होती की श्रीपाद श्री वल्लभांचं जे मंदिर आहे, मुख्य मंदिर पिठापूरमध्ये, त्याच्या अगदी मागच्याच बाजूला आम्हाला इतकी छान अशी रूम मिळाली. आणि छोटा मुलगा असल्यामुळं खाण्याचे प्रश्न नकोत बुवा. ही तर मला अगदी जायची तयारी केल्यापासून सारखा माझ्या मनामध्ये तोच प्रश्न असायचा की त्याला त्रास नको, काही नको म्हणून. आणि तिथं कॉर्नरलाच लगेच महाराष्ट्रीयन जेवण पण मिळत होतं. त्यामुळं आमचा कुठलाच प्रश्न असा महाराजांनी, श्रीपाद श्री वल्लभांनी, दादांच्या आशीर्वादामुळं अजिबात राहिला नाही. आणि खूप छान असं आमचं पारायण झालं. पारायण करून आल्याच्या नंतर येताना सकाळी 6 वाजता आम्ही 26 तारखेला निघालो. सत्यनारायण मंदिराचं दर्शन घेतलं. आणि बरंच पुढं आल्याच्या नंतर अगदी पार हैदराबाद सोडल्याच्या नंतर पुढे आलो. एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबवली गाडी. आणि आम्ही आपलं छान बाग होती तिथं म्हणून सगळ्याजणी फोटो काढायला बसलो. आणि मी माझी बॅग मागच्या बाजूला ठेवली. आणि ती बॅग तशीच विसरून राहिली. पर्स 2-3 जणींचे पैसे होते त्यात, जवळजवळ 15-20 हजार रुपये. आणि 10-15 किलोमीटर गाडी गेल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं माझी पर्स तिथं विसरली. अगदी आम्ही सगळ्याजणी इतक्या हैराण झालो. सगळ्या जणींनी श्रीपाद श्री वल्लभांचा म्हणजे जप चालू केला. दादांना मनातल्या मनात विनंती करायला सुरुवात केली. आणि पुन्हा ती गाडी रिटर्न घ्यायची म्हटल्यावर तो क्रॉस आल्याशिवाय घेता येत नाही. असं जवळजवळ 25 ते 30 मिनिटाचा वेळ गेला. आणि पार जीव अगदी निघून जायचीच वेळ आली. पण सगळ्याजणी म्हणायचे नाही, काय नाही होणार, राहीन बॅग जागेवर. आणि पॅन कार्ड, ATM कार्ड, आधार कार्ड सगळं त्याच्यामध्ये होतं. आणि परत आम्ही रिटर्न होऊन तिथं आलो तर माझी जी पर्स होती ना, ती जागच्या जागेवर तशीच होती. इतकं म्हणजे इतकं रडू कोसळलं. आणि इतका खूप मोठा अनुभव हा आम्हाला श्रीपाद श्री वल्लभांनी, स्वामी समर्थांनी आणि दादांच्या केलेल्या सेवेमुळे मिळाला. खूप छान असं पारायण झालं. माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप आनंद झाला. 6 जणींना मी घेऊन तिथं आले होते. श्री स्वामी समर्थ. सगळ्या ॲडमिन ताईंनी इतकी छान त्या ठिकाणी आम्हाला तिथं सेवा दिली. सगळ्याजणी खूप छान. आणि त्यानंतर दादांच्याकडनं सुद्धा मी माझ्या मुलासाठी स्टेजवरती तिथं जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला, सेवा घेतली. हे सगळं कल्पनाताई गायकवाड आणि भाऊसाहेब गायकवाड यांच्यामुळे झालं. दादांचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. खूपच छान ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. एक जण बोला कोणीतरी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. माझा नंबरच लागा ना बोलायला. श्री स्वामी समर्थ शीतल. ताई. हा बोला हा ताई. शीतल हा ताई, मी शीतल चव्हाण बोलते, नवी मुंबई, बेलापूर. हा बोला ताई. ताई, माझा अनुभव असा आहे की म्हणजे माझ्या मिस्टरांचे 25 तारखेला म्हणजे त्यांना 21 तारखेला कळालं की त्यांचं क्रिकेटमध्ये सिलेक्शन आहे म्हणून. तर मी अभिरुची ताईंना मेसेज केला होता की 25 तारखेला त्यांची टेस्ट आहे, तर म्हणजे सेवा कोणती करायची. तर त्यांनी मला तुळशीचा तोरणा एक सांगितला होता आणि गणपती बाप्पा आणि मारुतीजींचा मान सन्मान करायला सांगितला होता. मग मी 23 तारखेला पिठापूरला निघणार होतो तेव्हा मला काय सेवा जमली नाही की म्हणजे मी त्यांना मिस्टरांना सांगितले की तुम्ही मान सन्मान करा. आणि मी 22 तारखेला तुळशीचा तोडगा करून त्यांना दिला होता. तर त्यांची 25 तारखेला टेस्ट झाली. पण मी जसं 27 तारखेला आम्ही म्हणजे 26 तारखेला निघालो तर मी घरी पण पोहोचले नव्हते. पण मला 27 तारखेला त्यांचा फोन आला की त्यांचं सिलेक्शन झालं म्हणून. दादांचा असा आता म्हणजे घरी पोहोचायच्या आधीच चांगली न्यूज कळाली आम्हाला.
त्यांचं सिलेक्शन झालं म्हणून क्रिकेटमध्ये. आता उद्या त्यांची फायनल सिलेक्शन आहे. दादांचा आशीर्वाद असू दे. मी अभिरुचीताईंना मेसेज केला होता की सिलेक्शन झालं म्हणून. तर हा मेसेज दादांच्या बरोबर पण पोहोचला आहे. तर बस माझा हाच अनुभव आहे ताई. खूप छान ताई. दादांचे आशीर्वाद सगळ्यांकडे असतात. हो ताई. त्यामुळे हो. आणि पारण्याचं फळ तुम्हाला मिळतंय ताई. त्याच्यामुळे काही हो प्रॉब्लेम नाही. श्रद्धा ताई. आणि आणि एक म्हणजे का नाही माझं तिकीट आहे ना म्हणजे पिठापूर ते पुण्यापर्यंत होतं. आणि पुण्यापासून मी टिळकनगरपर्यंत म्हणजे LTT एक्सप्रेस आलतो ना, लास्ट स्टॉप तो होता माझा टिळकनगरपर्यंत. पण माझं तिकीटच नव्हतं. म्हणजे मला वेटिंग पण भेटलं नाही, माझ्या तिकीटच भेटलं नव्हतं. पण मी म्हणजे माझ्या 2 मुलांना घेऊन आले होते. तरी म्हणजे मी महाराजांना आपल्या ऑफिसरला म्हणजे फुल रिक्वेस्ट केली होती की TCच येऊ देऊ नये, म्हणजे आम्हाला त्या सीटवरून हलवूच देऊ नये. पण मी जसं म्हणजे पुण्यापासून टिळकनगरपर्यंत आलो ना, TCच आला नव्हता. आम्ही आहे त्या सीटवर जसं म्हणजे पिठापूरमध्ये बसलो होतो ना, आहे त्या सीटवरून पण म्हणजे लास्ट स्टॉपपर्यंत आम्ही आलो. तिथं TC पण नाही भेटला. आम्ही आज सकाळी 6 वाजता सुखरूप मी 2 पोरांना माझ्या घेऊन आले घरी व्यवस्थित. काही अडचण आली नाही आम्हाला. खूपच छान ताई. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मी बोला बोलू दादा. का? ताई, मला दादांनी सेवा दिल्यात काही माझ्या प्रश्नांबद्दल. तर मला त्यातल्या 2-3 गोष्टी समजलेल्या नाहीत. मला सांगता का तुम्ही? एक तर निरंजन प्रयोग करणे, दुसरी नारायण नागबली विधी करून घेणे, आणि तुमचा आवाज येत नाही दादा व्यवस्थित. हा रेंज मध्ये या ना. एक सेकंड. मला दादांनी सेवा दिलेल्या आहेत माझ्या काही समस्यासाठी. 9 प्रकारच्या ऐका सेवा दिलेल्या आहेत. हॅलो. ऐका ना दादा. तुम्ही हा. कोणत्या ऍडमिट संपर्कात आहात? तुम्ही कोणत्या ऍडमिटच्या संपर्कात आहात? जागृतीताईंनी मला दादांच्या मग जागृती ताईंना मेसेज करा. ते तुम्हाला पोस्ट सेंड करतील आणि सेवा पण समजून सांगतील दादा. काही प्रॉब्लेम नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कोण बोलणार आहे श्री का? स्वामी समर्थ ताई. हा बोला ताई. येतोय का आवाज? हो येतोय आवाज. श्री स्वामी समर्थ. ताई आमचा असा अनुभव आहे. आम्ही ज्यावेळेस परत येत होतो ना, आम्ही सोनाली ताईंच्या ट्रॅव्हल्सने नाही का, सोनाली ताई पवार हो बोला. ऍडमिन, त्यांच्या बरोबर येत होतो. म्हणजे त्यांनी गाडी केलेली त्याच्यातनं. तर आमचं आळंदी आणि तुळजापूर आणि अक्कलकोट जायचं ठरलं होतं येताना. त्या पद्धतीने आम्ही येत होतो, पण आम्हाला खूप उशीर झाला. तर आम्ही तुळजापूरचं दर्शनही घेतलं. देवीची काही आम्हाला दर्शन झालं नाही, दरवाजा बंद झाला होता. मग तिथनं आम्ही अक्कलकोटला गेलो. तिथं पण 5ला दर्शन चालू व्हायचं होतं. ताई तुमचा आवाज येत नाही. रेंज मध्ये या ना ताई. 1 मिनिट. श्री स्वामी समर्थ. हॅलो, येतोय का ताई आता? भाग्यश्री ताई तुमचा आवाज येत नाही. रेंज मध्ये या ना ताई. रेंज मध्ये आली ना ताई मी. येतोय का? श्री स्वामी समर्थ. हॅलो. आता येतोय. बोला. आम्ही तिथनं अक्कलकोटला आलो ताई. अक्कलकोट मध्ये आल्यानंतर आमचं तिथं पण दर्शन नाही झालं. तर आईने आमच्या तिथं प्रसाद वगैरे आम्ही सगळं घेतलं. आई होती माझ्या बरोबर, माझी भाऊजाई होती, आणि आईने लाडूंचा प्रसाद घेतला. डाळीचे लाडू आम्ही दोघींनी पण घेतले. आवाज ब्रेक होतोय ताई तुमचा. रेंज नाहीये तुमच्याकडे. श्री स्वामी समर्थ. आवाज ब्रेक होतोय. आता येतोय का? हॅलो. येतोय बोला. त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला आणि दर्शनाला गेलो, तर दर्शन बंद होतं. ते म्हटले 5 वाजता दर्शन चालू होईल. हॅलो, येतोय का आवाज ताई? ताई तुमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे. रेंजचा प्रॉब्लेम. आवाज ब्रेक होतोय ताई तुमचा. कसं काय? हवं तर आता उद्या येतोय का? सकाळी सांगा तुम्ही अनुभव. ठीक आहे ताई. श्री स्वामी समर्थ. हॅलो ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. मंगलताई बोला. मी पिठापूरला श्री स्वामी समर्थ. काही येऊ शकले नाही.
मी अन्नदान निधी यथाशक्ती पाठवला. मला खूप वाईट वाटतंय बरं का. पण मी माझ्या मुलासाठी सेवा घेतलेली आहे. मला सेवा आलेली आहे की त्या सेवेमध्ये मोरपीस म्हणजे मोरपीस उतारा आहे, धुमावती तीर्थ आहे, नवनाथ पारायण आहे आणि गणपती सेवा आणि स्वामी सेवा. गणपती सेवा म्हणजे अथर्व शीर्ष रोज वाचायचं का? तुम्ही तुमच्या संपर्कात असलेल्या ऍडमिनना सविस्तर मेसेज करा. ते तुम्हाला समजून सांगतील ताई व्यवस्थित. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी त्याच्या समर्थ. पोस्ट असतात, त्या पोस्ट ऍडमिन कडनं. श्री स्वामी समर्थ. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. माझं नाव पूजा खत्री आहे. मी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. झाली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.